नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय, चक्रीय चौकोनाचे प्रमेय आपण अभ्यासलेले आहे. या प्रमेयांवर आधारित उदाहरणे सराव संच 3.4 मध्ये आहेत. ही उदाहरणे आपण या व्हिडिओद्वारे अभ्यासणार आहोत. या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे पहा. केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बीची लांबी ही वर्तुळाच्या त्रिज्येएवढी आहे. बघा आता, केंद्र ओ असलेले वर्तुळ, जीवा ए बी ही जीवा ए बी याची लांबी आणि या दोन वर्तुळाच्या त्रिज्या यांची लांबी कशी आहे? समान आहे. तर कोन ए ओ बी, कोन ए सी बी, कंस ए बी आणि कंस ए सी बीची मापे काढा. आता सर्वप्रथम जी दिलेली माहिती आहे ती आपण लिहूया. ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये वर्तुळाच्या त्रिज्या पहा. ओ ए आणि ओ बी समान असणार, कारण वर्तुळाच्या सर्व त्रिज्या या समान असतात. त्यानंतर वर्तुळाची जीवा ए बी वर्तुळाच्या त्रिज्येएवढी आहे, म्हणजे ए बी या जीवेची लांबी आणि त्रिज्या ओ ए आणि ओ बी यांची लांबी समान आहे. ओ ए बरोबर ओ बी बरोबर ए बी. त्यामुळे त्रिकोण ओ ए बी जर घेतला तर त्याची ओ ए, ओ बी आणि ए बी या तीनही बाजू समान आहेत. ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान असतात त्याला समभुज त्रिकोण असे म्हणतात. म्हणून त्रिकोण ओ ए बी हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोणामध्ये जशा बाजू समान असतात तसं त्याचे सर्व कोनही समान असतात. त्यामुळे समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो. मग या ठिकाणी केंद्रीय कोन ए ओ बी जर त्याचा घेतला तर याचं माप 60 अंश असेल, कारण हा समभुज त्रिकोणाचा कोन आहे. त्यानंतर कोन ए ओ बी आणि त्याच्या संगत लघुकंस. कोन ए ओ बी जो आहे हा कोन ए ओ बी हा केंद्रीय कोन आहे, कारण याचा शिरोबिंदू म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. मग केंद्रीय कोनाचं माप आणि त्याच्या संगत लघुकंसाचं माप हे नेहमी समान असतं. म्हणून कोन ए ओ बी आणि कंस ए बी यांचं माप समान असेल, कारण केंद्रीय कोनाचे माप आणि संगत लघुकंसाचे माप नेहमी समान असते. मग ए ओ बी 60 अंश आहे, म्हणून कंस ए बी या ठिकाणी 60 अंश मिळाले. कंस ए बी हा 60 अंशाचा आपल्याला मिळाला. त्यानंतर कोन ए सी बी याचा शिरोबिंदू सी वर्तुळावर आहे. हा वर्तुळावर असल्यामुळे कोन ए सी बी हा अंतर्लिखित कोन आहे. मग अंतर्लिखित कोनाची प्रमेय आपल्याला माहिती आहे. अंतर्लिखित कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. मग कोन ए सी बी अंतर्लिखित कोन आहे, त्याने अंतरखंडित केलेला कंस म्हणजे ए बी. मग आता ए सी बी हा अंतर्लिखित कोन, त्याने अंतरखंडित केलेला कंस ए बी याच्या निम्मे, म्हणून सूत्र झालं कोन ए सी बी बरोबर 1/2 माप कंस ए बी. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. ए बी या कंसाचे माप 60 अंश आहे. 60 अंशला 2 ने भागा 30 अंश. कोन ए सी बी बरोबर 30 अंश. मग आता माप कंस ए सी बीचं माप आपल्याला काढायचं आहे. हा माप कंस ए सी बी याचं माप आपल्याला काढायचं आहे. याचं माप काढण्यासाठी आपण पूर्ण वर्तुळाच्या मापातून या कंस ए बीचं माप जर वजा केलं तर आपल्याला माप कंस ए सी बी मिळू शकेल. माप कंस ए सी बी बरोबर 360 वजा माप कंस ए बी. ए बीचं माप 60 अंश आहे. 360 मधून 60 गेले बरोबर 300 अंश. विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 3.4 मधील उदाहरण 2. चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय चौकोन आहे. बघा आकृतीमध्ये वर्तुळ दाखवलेला आहे. चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय चौकोन आहे. पी क्यू एकरूप क्यू आर. पी क्यू हा एक रेषाखंड आणि क्यू आर हा दुसरा रेषाखंड. या चौकोनाच्या बाजू आहेत पी क्यू आणि क्यू आर. या चौकोनाच्या बाजू म्हणजेच त्या वर्तुळाच्या जीवा आहेत, या एकरूप आहेत म्हणजे समान लांबीच्या आहेत. कोन पी एस आर हा 110 अंश आहे. तर आपल्याला कोन पी क्यू आर आपल्याला काढावायचा आहे. माप कंस पी क्यू आर
कंस PQRचं माप काढायचं आहे. माप कंस QR या कंसाचं माप आपल्याला काढायचं आहे QR, आणि कोन PRQ या कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला माहिती दिलेली आहे चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे चक्रीय चौकोनाचं प्रमेय की चक्रीय चौकोनामध्ये सम्मुख कोन पूरक असतात. चक्रीय चौकोनाचं प्रमेय मागच्या वेळी आपण अभ्यासलेलं आहे की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात. मग बघा आता PSR हा कोन 110 दिलाय, त्याचा सम्मुख म्हणजे समोरील कोन PQR हे पूरक आहेत, म्हणजेच त्यांची बेरीज 180. म्हणून आपण समीकरण लिहिलं PSR अधिक कोन PQR बरोबर 180 अंश. PSR या कोनाचं माप 110, PQR काढायचं आहे बरोबर 180. कोन PQR बरोबर 110 उजवीकडे नेले वजा झाले, 110 180तून वजा करावे लागतील. 180 वजा 110 बरोबर 70. कोन PQRचं माप मिळालं 70 अंश. पहिलं उत्तर आपल्याला मिळालं कोन PQR बरोबर 70 अंश. त्यानंतर आपल्याला कंस PQR या कंसाचं माप काढायचं आहे. आता कंस PQRचं माप कसं काढता येईल, तर PSR हा आंतरलिखित कोन आहे, कारण S हा शिरोबिंदू वर्तुळावर आहे, आणि आपल्याला माहिती आहे की आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. मग PSR हा आंतरलिखित कोन त्याने आंतरखंडित केलेला कंस PQR आहे, म्हणून PSR याचं माप कंस PQRच्या निम्मट आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार. PSRचं माप दिलेलं आहे 110, 1/2 माप कंस PQR, 2 भागिले डावीकडे आणले गुणिले, म्हणून माप कंस PQR बरोबर 110 गुणिले 2 बरोबर 220. कंस PQR हा जो आहे हा कंस PQR हा 220 अंश मापाचा आहे. आपल्याला ही माहिती दिलेली आहे की बाजू PQ आणि QR एकरूप आहेत. ही PQ बाजू आणि ही दुसरी बाजू QR, या दोन बाजू एकरूप आहेत. आता या बाजू एकरूप आहेत म्हणजेच जीवा एकरूप आहेत, आणि आपल्याला वर्तुळामधील एकरूप जीवांचा गुणधर्म असा आहे की जर वर्तुळामधील जीवा एकरूप असतील तर त्याचे संगत लघुकंस देखील एकरूप असतात, आणि म्हणून PQ या जीवेशी संबंधित कंस PQ आणि QR या जीवेशी संबंधित कंस QR, म्हणून कंस PQ आणि QR हे समान होते. मग परंतु PQ आणि QR हे दोन्ही कंस PQRचेच भाग आहेत, कारण कंस PQR म्हणजे कंस PQ आणि कंस QR या दोघांची बेरीज आहे, आणि हे दोनही कंस समान आहेत, म्हणजे या प्रत्येक कंसाचं माप हे कंस PQRच्या निम्मट होईल, म्हणून भागिले 2. आत्ताच आपण कंस PQR काढलेला आहे 220 भागिले 2 बरोबर 110 अंश. मग आता कोन PRQ बघा, आता कोन PRQ याचा R शिरोबिंदू इथं वर्तुळावर आहे. या आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेला कंस म्हणजे कंस PQ बरोबर. मग आता कंस PQ आत्ताच आपण बघितलं, कंस PQ जो आहे हा QRशी समान आहे. मग QRचं माप जेवढं तेवढंच PQचं येणार, आणि म्हणून QRची किंमत म्हणजेच PQ या कंसाची किंमत 110ची निम्मट येईल. कोन PQR या आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंस PQच्या म्हणजेच PQ आणि QR दोन्ही कंस समान आहेत त्याचे निम्मट 110ची निम्मट बरोबर किती आले 55 अंश. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ सराव संच 3.4 यामधील उदाहरण 3. चक्रीय चौकोन MRBN मध्ये कोन R बरोबर 5x + 13 अंश आणि कोन N बरोबर 4x + 4 अंश. तर
कोन आर आणि यांची मापे ठरवा. तर आकृती कच्ची काढलेली आहे. यामध्ये चौकोन MRPN चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोनाचं वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे की चौकोनाचे शिरोबिंदू हे वर्तुळावर असतात. कोन आरचं माप 5x - 13 आणि कोन Nचं माप 4x + 4 दाखवलेलं आहे. चौकोन MRPN चक्रीय चौकोन असल्यामुळे आपण चक्रीय चौकोनाचे प्रमेय अभ्यासलेलं आहे. यामध्ये गुणधर्म असा आहे, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात म्हणजेच सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग कोन आरचा सम्मुख कोन N आहे आणि त्यांची मापे दिलेली आहेत. म्हणून कोन R + N बरोबर 180 अंश. कोन R बरोबर 5x - 13 अधिक कोन N बरोबर 4x + 4 या दिलेल्या किमती त्या ठिकाणी लिहिल्या बरोबर 180 अंश. आता 5x - 13 कंसातून बाहेर लिहिले, 4x + 4 हे देखील कंसातून बाहेर लिहिले. अधिक चिन्ह असल्यामुळे चिन्ह बदलणार नाही, सर्व पदांची चिन्हे तीच राहतील बरोबर 180 अंश. 5x आणि 4x या समान स्वरूप पदांची बेरीज केली 9x. ऋण 13 अधिक 4 बरोबर ऋण 9. विरुद्ध चिन्हांची वजाबाकी, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून ऋण 9 बरोबर 180. 9x तिथंच ठेवले, ऋण 9 हे उजवीकडे नेले, धन झाले. 9x बरोबर 180 आणि 9ची बेरीज 189. 9 गुणिले उजवीकडे नेल्यानंतर भागिले 189 भागिले 9, x बरोबर 21. कोन R बरोबर 5x - 13. xची किंमत 21 आली, 5ला 21ने गुणूया. xची किंमत 21 लिहिली, 5 गुणिले 21 वजा 13. 21 × 5 = 105 वजा 13. 105 मधून 13 वजा झाले 92. कोन N बरोबर 4x + 4. 4 गुणिले xची किंमत 21, 21 चौक 84 अधिक 4, 84 आणि 4 88. अशा पद्धतीने कोन R आणि Nची मापे अनुक्रमे 92 अंश आणि 88 अंश मिळालेली आहेत. त्यानंतर उदाहरण 4. या उदाहरण 4मध्ये आकृतीमध्ये रेखा RS हा केंद्र O असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. बिंदू T हा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहे. तर दाखवा की कोन RTS हा लघुकोन आहे. या ठिकाणी पुस्तकामध्ये आकृती दाखवलेली आहे. या ठिकाणी केंद्र O असलेले वर्तुळ RS हा वर्तुळाचा व्यास आहे आणि बिंदू T हा वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये आहे. आपल्याला ही दिलेली जी माहिती आहे ती पक्षमध्ये लिहिली. रेखा RS हा केंद्र O असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. बिंदू T वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये आहे. ही दिलेली माहिती पक्षमध्ये लिहून घेतली. साध्य काय करायचं आहे, तर बाह्य भागामध्ये T हा जो बिंदू आहे, इथं तयार झालेला कोन RTS हा T बिंदू जवळचा कोन हा लघुकोन आहे, हे आपल्याला साध्य करावयाचं आहे. आपण या ठिकाणी रचना करूया. वर्तुळावर M हा एक बिंदू घेतला. तो M बिंदू असा घेतला की RMT तीनही बिंदू हे एकरेषीय असतील, एकाच रेषेमध्ये असतील. नंतर RT हा रेषाखंड काढला, TS हा रेषाखंड काढला आणि MS हा रेषाखंड काढला. मग आता सिद्धतेसाठी सर्वप्रथम दिलेली माहिती लिहूया. रेखा RS हा केंद्र O असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. या ठिकाणी पक्ष म्हणजेच दिलेली माहिती आहे. RS हा केंद्र O असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. M हा वर्तुळावरील बिंदू आहे. M हा वर्तुळावरील बिंदू आपण रचनेमध्ये घेतलेला आहे म्हणून याचं कारण रचना असं लिहिलं. आता RS व्यास असल्यामुळे हा कंस RMS हा कंस हा अर्धवर्तुळ होईल.
कंस RMS हा अर्धवर्तुळ आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला कोन हा काटकोन असतो. म्हणून कोन RMS हा काटकोन होईल 90 अंशाचा. कोन RMS बरोबर 90 अंश. कोन RMS हा त्रिकोण MTS हा बाहेर तयार झालेला. MTS हा लहान त्रिकोण आहे. या त्रिकोणाचा तो RMS हा बाह्यकोन होईल. मग आपल्याला बाह्यकोनाचा गुणधर्म माहिती आहे. बाह्यकोन हा दूरस्थ अंतरकोनापेक्षा मोठा असतो. म्हणून कोन RMS पेक्षा मोठे कोन T. RMS हा 90 अंशाचा मिळाला आहे आणि हा कोन T पेक्षा RMSचं माप जास्त आहे. 1 आणि विधान 2 RMSचं माप 90 आहे आणि T त्यापेक्षा लहान आहे. म्हणजे कोन Tचं माप 90 पेक्षा लहान झाले. कोन T हा 90 पेक्षा लहान म्हणजेच तो लघुकोन आहे आणि कोन Tचंच दुसरं नाव आहे कोन RTS हा लघुकोन आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी कोन RTS म्हणजे बाह्यबिंदूजवळ तयार झालेला हा जो कोन आहे हा लघुकोन आहे हे या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 यामध्ये सराव संच 3.4 या ठिकाणी आपण सराव संच 3.4 मधील उदाहरण 5वे या ठिकाणी पाहणार आहोत. कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा. या ठिकाणी विधानानुसार आपण आकृती काढली. कोणताही आयत म्हणून आपण चौकोन ABCD हा आयत दाखवलेला आहे. आकृती आणि विधानानुसार आपण पक्ष लिहितोय. आयत ABCD चौकोन ABCD हा आयत आहे ही दिलेली माहिती आपण पक्षमध्ये लिहून घेतली. नंतर साध्य काय करावयाचं आहे तर कोणताही आयत चक्रीय चौकोन आहे. या ठिकाणी आकृतीनुसार चौकोन ABCD आयत घेतलेला आहे. मग चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. म्हणून या ठिकाणी साध्यमध्ये लिहिलं. त्यानंतर सिद्धता. मग या ठिकाणी सिद्धतामध्ये सर्वप्रथम दिलेली माहिती लिहूया. चौकोन ABCD हा आयत आहे ही दिलेली माहिती असल्यामुळे आपण याचं कारण दिलं पक्ष. आपल्या सर्वांना माहिती आहे आयताचा गुणधर्म. आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. म्हणजे कोन A, कोन B, कोन C, कोन D या प्रत्येक कोनाचं माप 90 अंश असतं. ABCD हा प्रत्येक कोन काटकोन 90 अंशाचा. आता जर आपण सम्मुख कोन घेतले A आणि C या दोघांची बेरीज केली. कोन A अधिक कोन C 90चेच आहे. 90 अधिक 90 180 म्हणजे सम्मुख कोन या ठिकाणी 180 बेरीज आहे. तसेच आता कोन B आणि कोन D हे सम्मुख कोन घेतले. सम्मुख याचा अर्थ समोरासमोर. मग Bचं पण माप 90 आहे, Dचं पण 90 आहे. 90 अधिक 90 180 म्हणजे थोडक्यात सम्मुख कोन A आणि C ची बेरीज 180 म्हणजे ते पूरक आहेत आणि सम्मुख कोन B आणि D यांची बेरीज 180 म्हणजे ते देखील पूरक आहेत. म्हणजेच चौकोन ABCDच्या सम्मुख कोनांच्या जोड्या पूरक आहेत आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या जोड्या पूरक असतात तेव्हा चौकोन हा चक्रीय चौकोन असतो. हे चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास आहे आणि म्हणून या ठिकाणी चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. सराव संच 3.4 मधील उदाहरण 6वे आपण आता बघणार आहोत. उदाहरण बघा. आकृतीमध्ये रेख YZ आणि रेख XT हे त्रिकोण WXY चे शिरोलंब बिंदू P मध्ये छेदतात. बघा आकृतीमध्ये त्रिकोण WXY दाखवलेला आहे. YZ हा शिरोबिंदू आहे आणि XT हा एक दुसरा शिरोबिंदू आहे. हे दोन्ही शिरोबिंदू P मध्ये छेदतात. तर सिद्ध करा
सिद्ध करायला काय सांगितलेलं आहे? चौकोन WZPT हा चक्रीय चौकोन आहे, म्हणजे चक्रीय आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. दुसरं साध्य आहे बिंदू XZTY हे 4 बिंदू एकाच वर्तुळावर आहेत हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. मग सर्वप्रथम आपण दिलेली माहिती लिहूया. रेख YZ आणि रेख XT हे त्रिकोण WXY चे शिरोलंब आहेत. हे शिरोलंब एकमेकांना P बिंदूमध्ये छेदतात. मग या ठिकाणी कोण तयार झाला? WZP. आणि दुसरा कोण तयार झालाय? WTP. या प्रत्येकाचं माप 90 अंश होईल, कारण शिरोलंब याचा अर्थ त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर काढलेला लंब, म्हणजेच तो 90 अंशाच्या कोनामध्ये तो छेदत असतो. म्हणून WZP आणि WTP हा कोन आणि WTP हा कोन, हे दोन कोन या ठिकाणी आपल्याला 90 अंशाचे म्हणजेच काटकोन मिळाले. मग WZP आणि WTP हे 90 आणि 90 यांची बेरीज केली तर 180 अंश असते. WZP WTP हे काटकोन आहेत 90 अंशाचे, दोघांची बेरीज केली या ठिकाणी आणि 90 अधिक 90 180 अंश मिळाले. हे विधान 1 झालं. आता चौकोन WZPT मध्ये कोन W अधिक कोन ZPT, Wच्या समोरचा कोन ZPT अधिक WZP आता आपण घेतलेला वरचा आणि WTP हे दोन कोन, ह्या चारही कोनांच्या मापांची बेरीज ही आपल्याला 360 मिळेल. का? तर चौकोन WZPT, Wच्या समोरचा कोन ZPT, WZP आणि WTP हे चौकोनाचे 4 कोन आणि आपल्याला माहिती आहे चौकोनाच्या 4 कोनांच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. चौकोनांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म आपण इथं वापरलेला आहे आणि म्हणून या 4 कोनांच्या मापांची बेरीज 360 लिहिली. आता कोन W आणि कोन ZPT आहे तसे घेतले. WZP आणि WTP यांची बेरीज इथे विधान 1 मध्ये आपण केलेली आहे, ती येते 180, ती या ठिकाणी लिहिली 180 अंश. WZP आणि WTP ची बेरीज 180 बरोबर 360. कोन W अधिक कोन ZPT बरोबर 360 आहे तसेच धन 180 उजव्या बाजूला नेले, ऋण झाले 360 वजा 180. 360 मधून 180 गेले, 180 राहिले. कोन W आणि कोन ZPT यांची बेरीज 180. म्हणजेच विधान 1 मध्ये बघितलं आपण WZP आणि WTP हे समोरासमोरील कोन 180 बेरीज आहे त्यांची, म्हणजे ते पूरक आहेत. आणि विधान 2 मध्ये बघितलं कोन W आणि कोन ZPT, कोन W आणि कोन ZPT हे समोरासमोरील कोन त्यांची बेरीज 180 आहे, म्हणजे ते परस्परांचे पूरक आहेत. बेरीज 180 आहे याचा अर्थ सम्मुख कोन हे पूरक मिळाले. मग विधान 1 आणि 2 वरून चौकोन WZPT चे सम्मुख कोन हे परस्परांचे पूरक आहेत, म्हणजेच त्यांची बेरीज 180 अंश आहे आणि म्हणून चौकोन WZPT हा चक्रीय चौकोन आहे. हे आपल्याला या ठिकाणी पहिलं साध्य मिळालं. जेव्हा सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश येते किंवा सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात तेव्हा तो चौकोन हा चक्रीय चौकोन असतो, म्हणून WZPT हा चक्रीय चौकोन आहे. आता दुसरं साध्य, रेख XY घेतला. रेख XY जो आहे याच्या एकाच बाजूला XZY हा एक कोन आहे पहा, आणि रेख XYच्या एकाच बाजूला म्हणजे वरतीच XTY हा दुसरा कोन आहे आणि या दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. कारण XZYचं माप 90 अंश आहे आणि XTYचं माप पण 90 अंश आहे आणि त्यामुळे दोघांची बेरीज इथे किती येते? 180 अंश. मग याचा अर्थ हे दोन भिन्न बिंदू रेषेच्या एकाच बाजूस आहेत आणि
रेषेच्या एकाच बाजूस दोन भिन्न बिंदूजवळ झेड आणि टी जवळ एकरूप कोन निश्चित करतात. एकरूप कोन निश्चित करतात आणि म्हणून या ठिकाणी हे बिंदू, चारही बिंदू एक्स, झेड, टी, वाय हे चारही बिंदू एकाच वर्तुळावर असतील. म्हणजे समजा एखादा रेषाखंड आहे, या रेषेच्या एकाच बाजूस असणारे दोन भिन्न बिंदू, या दोन भिन्न बिंदूजवळ जर समान मापाचे कोन तयार होत असतील तर ते चारही बिंदू, रेषाखंडाचे दोन बिंदू आणि रेषेच्या एकाच बाजूस असणारे दोन बिंदू, हे चारही बिंदू हे वर्तुळावर असतात. ते एकाच वर्तुळावर असतात. म्हणजेच बिंदू एक्स, झेड, टी, वाय हे एकाच वर्तुळावर बिंदू आहेत. अशा पद्धतीने हे दुसरं साध्य या ठिकाणी आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ यामध्ये सराव संच 3.4 मधील 7वे उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये उदाहरण दिलेलं आहे. आकृतीमध्ये माप कंस NS बरोबर 125 अंश. बघा, हा NS कंस आहे, याचं माप दिलेलं आहे 125 अंश. माप कंस EF, हा कंस EF हा दिलेला आहे 37 अंश. तर कोन NMS चे माप काढा. NMS याचे माप काढा. हा कोन NMS जो वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये तयार झालेला आहे, याचं माप आपल्याला काढायचं आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काही महत्त्वपूर्ण गुणधर्म या उदाहरणाच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे. तो असा की या ठिकाणी जीवा EN याला समाविष्ट करणारी रेषा MN ही जी आहे ती रेषा MN म्हणजेच वर्तुळाची वृत्तछेदिका. तसंच जीवा FS याला समाविष्ट करणारी रेषा MS ही जी आहे ती वृत्तछेदिका आहे. या दोन्ही वृत्तछेदिका MN आणि MS या वृत्तछेदिका एकमेकींना M बिंदूमध्ये वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये छेदतात. जेव्हा जीवांना समाविष्ट करणाऱ्या वृत्तछेदिका बाह्य भागामध्ये छेदतात तेव्हा बाह्यबिंदूजवळ तयार झालेल्या कोनाचं माप काढण्यासाठी त्याने अंतर्खंडित केलेल्या कंसांच्या मापांचा फरक घ्यायचा. फरक याचा अर्थ वजाबाकी आणि त्याची निंपट करायची. म्हणजे या बाह्य भागातील बिंदूजवळ तयार झालेल्या कोनाचं माप आपल्याला मिळतं. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे, बाह्यबिंदू M जवळ तयार झालेल्या कोनाचं माप काढण्यासाठी त्याने अंतर्खंडित केलेले कंस, बघा अंतर्खंडित केलेले कंस म्हणजे त्या कोनाच्या अंतर्भागात येणारे कंस. बघा, कंस NS आणि हा NS कंस आणि कंस EM हे दोन अंतर्खंडित कंस हे कोन NMSच्या अंतर्भागामध्ये आहेत. म्हणजेच कोन NMSने अंतर्खंडित केलेले कंस NS आणि EF आहेत. मग या NMSचं माप काढण्यासाठी या कंसांच्या मापांचा फरक आणि त्याची निंपट म्हणजे सूत्र लिहूया. कोन NMS बरोबर 1/2 माप कंस NS वजा माप कंस EF. मग NS आणि EF या कंसांचा फरक म्हणजेच वजाबाकी आणि त्याची निंपट म्हणजे 1/2 गुणिले 1/2 कंस NSचं माप आहे 125, कंस EFचं माप आहे 37. 125 वजा 37 आले 88. बाहेर 1/2 ने गुण दिले, 1/2 गुणिले 88. 2 ने 88ला भागलं 44 आले. कोन NMS बरोबर 44 अंश. अशा पद्धतीने या ठिकाणी जीवाच्या बाह्य छेदनबिंदू जर बाह्य भागामध्ये असेल तर त्याचं माप हे त्याच्या अंतर्खंडित कंसांच्या मापांचा फरक आणि त्याची निंपट घेऊन आपल्याला काढता येते. त्यानंतर उदाहरण 8 ते देखील या ठिकाणी जीवांच्या छेदनबिंदूमुळे तयार झालेल्या कोनाच्या मापाच्या गुणधर्मावरतीच अवलंबून आहे. बघा उदाहरण, आकृतीमध्ये जीवा AC
आणि जीवा DE बिंदू B मध्ये छेदतात. जर कोन ABE हा कोन ABE या कोनाचं माप 108 अंश आहे. माप कंस AE हा कंस AE याचं माप 95 अंश आहे. तर कंस DC याचं माप काढा असं सांगितलेलं आहे. मग आता या ठिकाणी सुद्धा असंच आहे. AC ही जीवा आहे आणि ED ही जीवा आहे. या दोन्हीही जीवा एकमेकींना B बिंदूमध्ये छेदतात, पण त्यांचा छेदनबिंदू हा वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये आहे. मग जेव्हा जीवांचा छेदनबिंदू हा वर्तुळाच्या अंतर्भागात असतो तेव्हा या छेदनबिंदूजवळ तयार झालेल्या कोनाचं माप हे त्याने अंतर्खंडित केलेल्या कंसांच्या मापांची बेरीज आणि त्याची निमपट यानुसार काढावी लागते. मग या ठिकाणी कोन ABE हा जो आहे याचं माप हे ABE या कोनाचं माप कंस AE आणि कंस DC या दोघांची बेरीज आणि त्याची निमपट घ्यावी लागेल. म्हणजे छेदनबिंदू जर वर्तुळाच्या अंतर्भागात असेल तर छेदनबिंदूजवळ तयार झालेल्या कोनाचं माप काढण्यासाठी त्याने अंतर्खंडित केलेले कंस ABEने अंतर्खंडित केलेला हा कंस AE आणि त्याच्याच विरुद्ध कोनाने अंतर्खंडित केलेला कंस DC या अंतर्खंडित कोनांच्या मापांची बेरीज आणि त्याची निमपट. मग ABE या कोनाचं माप 108 अंश. आता कंस AEचं माप 95 अंश आणि DCचं माप आपल्याला काढायचं आहे. मग ABEचं माप 108 लिहिलं, 102ने इथं गुणलेलं आहे. 2ने 108ला डावीकडे नेल्यानंतर गुणाकार होईल. 108 गुणिले 2. AEचं माप 95 आहे तसं लिहिलं आणि माप कंस DC आपल्याला काढावयाचं आहे. 108 गुणिले 2 बरोबर 216. धन 95 उजवीकडून डावीकडे आणले, ऋण झाले आणि इकडे उजव्या बाजूला शिल्लक राहिले माप कंस DC. 216 मधून 95 गेले 121 माप कंस DC बरोबर 121. अशा पद्धतीने जर वृत्तछेदिका किंवा त्यांना समाविष्ट करणाऱ्या जीवा या वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये छेदत असतील तर त्यांच्या छेदनबिंदूजवळ तयार झालेल्या कोनाचं माप हे त्यांनी अंतर्खंडित केलेल्या कंसांच्या मापांची बेरीज आणि त्याची निमपट घेऊन त्या कोनाचं माप आपल्याला काढावं लागतं. या गुणधर्माचा उपयोग करून या ठिकाणी आपण माप कंस DC याचं माप 121 काढलेलं आहे. धन्यवाद.